नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती म्हणजे ऑक्टोबर या महिन्यामध्ये तुमची पोलीस पाटील भरती ही निघणार आहे. आणि जर याबद्दल तुम्हाला टेस्ट सिरीज चालू करायची असेल तर आपण यामध्ये संपूर्ण टेस्ट सिरीज यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा तर मग पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अधिनियमानुसार राज्यात पोलीस पाटील पद निर्माण करण्यात आलेले आहे? खालीलपैकी कोणत्या अधिनियमानुसार राज्यात पोलीस पाटील पद निर्माण करण्यात आलेले आहे? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई नागरी कायदा 1857. हा काय आहे? पोलीस पाटील अधिनियमानुसार हा कायदा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच परीक्षेला रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 28 फेब्रुवारी. हा काय राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, पोलीस पाटलास वर्षातून 15 दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? पोलीस पाटलास वर्षातून 15 दिवस किरकोळ रजा मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तहसीलदार यांना आहे. काय आहे? पोलीस पाटलाला 15 दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्याचा अधिकार हे पोलीस म्हणजे तहसीलदारांना आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, पोलीस पाटलाची नियुक्ती सुरुवातीला किती वर्षाकरता केली जाते? पोलीस पाटलाची नियुक्ती सुरुवातीला किती वर्षाकरता केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 5 वर्षासाठी केली जाते. पोलीस पाटलाची नियुक्ती ही 5 वर्षासाठी केली जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रतिभाताई पाटील. ही काय होती मित्रांनो? महिला भारताची पहिली राष्ट्रपती महिला होत्या. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारतास लागून नाही? खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा आहे जी भारतास लागून नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मालदीव. हे काय आहे? भारताला सीमा लागून नाही. आणि म्यानमार, नेपाळ आणि चीनची आहे, पण मालदीवची नाही. म्हणून आपले हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मीरा बोरवणकर. हे काय महिला? महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, पोलीस पाटलाची निवड करण्याचा अधिकार कोणालाच आहे? पोलीस पाटलाची निवड करण्याचा अधिकार कोणास आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जिल्हा निवड समिती यांना काय आहे? पोलीस पाटलाची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, पोलीस पाटील वयाच्या डॅडॅश वर्षी निवृत्त होतात. पोलीस पाटील वयाच्या डॅडॅश वर्षी निवृत्त होतात. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 60व्या वर्षी काय होतात? पोलीस पाटील हे निवृत्त होतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे? नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे काठमांडू. ही काय आहे? नेपाळ या देशाची राजधानी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, खोकला येणे व थुकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? खोकला येणे व थुकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्षयरोग. काय आहे? क्षयरोग. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नियुक्ती करण्याचा अधिकार कोणास आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तहसीलदार यांना आहे. काय आहे? तहसीलदार यांना पोलीस पाटलाची म्हणजे हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नियुक्ती करण्याचे अधिकार हे तहसीलदार यांना आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे कामकाज कोण पाहते? पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे कामकाज कोण पाहते?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शेजारच्या गावातील पोलीस पाटील. काय आहे? शेजारच्या गावातील पोलीस पाटील हा त्याचा अधिकार पाहतो, म्हणजे कामकाज पाहतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, लोणार हे सर्व्हर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणार हे सर्व्हर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. काय आहे? लोणार हे सर्व्हर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गांधारी. काय होते? गांधारी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, तैनाती फौज भारतात कोणी सुरू केलेली आहे? तैनाती फौज भारतात कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड वेलेस्ली यांनी भारतामध्ये तैनाती फौजची म्हणजे सुरू केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारताचे पितामह कोणास म्हटले जाते? भारताचे पितामह कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, पाण्यामध्ये कोणते घटक असतात? पाण्यामध्ये कोणते 2 घटक असतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ऑक्सिजन व हायड्रोजन हे पाण्यामध्ये 2 घटक असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, निळा आणि पिवळा हे 2 रंग मिसळल्यास कोणता रंग तयार होतो? निळा व पिवळा हे 2 रंग मिसळल्यास कोणता रंग तयार होतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिरवा रंग तयार होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, रामनाथ स्वामी मंदिर म्हणजे रामेश्वर कोणत्या राज्यामध्ये आहे? रामेश्वर हे मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. काय आहे? तामिळनाडू या राज्यामध्ये रामेश्वर हे म्हणजे स्वामी मंदिर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कमला नेहरू. काय होते? इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव कमला नेहरू होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाबर यांनी मुघल सत्ता स्थापित केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, माळशेज घाट कोणत्या महामार्गावर आहे? माळशेज घाट कोणत्या मार्गावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आळेफाटा ते कल्याण या मार्गावर हे माळशेज घाट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भीमा नदीच्या काठी आहे. पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेल्या किती सदस्य असतात? महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले एकूण किती सदस्य असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 288 सदस्य असतात. म्हणजे विधानसभेमध्ये निवडून आलेले सदस्य 288 असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, लोकमान्य टिळक यांना कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केसरी हे वृत्तपत्र सुरू केले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री पुरुष समानता असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री पुरुष समानता असलेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रत्नागिरी काय आहे? स्त्री पुरुष समानता असलेला जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हॉकी. हॉकी काय आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, उसेन बोल्ट हा खेळाडू कोणत्या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारातील प्रसिद्ध खेळाडू आहे? उसेन बोल्ट हा खेळाडू कोणत्या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारातील प्रसिद्ध खेळाडू आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ॲथलेटिक्स या खेळामध्ये प्रसिद्ध खेळाडू म्हणजे हुसेन बोल्ट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, बिहू लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आसाम राज्याशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस
पाटील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी किमान वयाची अट किती आहे? महाराष्ट्र पोलीस पाटील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी किमान वयाची अट किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 25 वर्ष आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती आहे? पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 73वी घटनादुरुस्ती ही पंचायत राजाला घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती आहे, म्हणजे 73वी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर जमीन असते? 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर जमीन असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 10,000 चौरस मीटर ही जमीन असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सातपुडा ही पर्वतरांग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस पाटील उमेदवारासाठी किमान शैक्षणिक पात्रता किती असणे आवश्यक आहे? महाराष्ट्र पोलीस पाटील उमेदवारासाठी किमान शैक्षणिक पात्रता किती असणे आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 10वी पास ही आवश्यकता आहे. पोलीस पाटलासाठी 10वी पास ही आवश्यकता आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, महाराष्ट्राचे पोलीस मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते, असा हा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागपूर या ठिकाणी महाराष्ट्राचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संत एकनाथमुळे भारुड हा काव्यप्रकार ओळखला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मित्रांनो, कुष्ठ रुग्णाच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कुठे आहे? कुष्ठ रुग्णाच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरोरा या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मित्रांनो, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मित्रांनो, भारतात सती प्रथा कायद्याने बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण? भारतात सती प्रथा कायद्याने बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विल्यम बेंटिंग आहे. विल्यम बेंटिंग हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 मित्रांनो, सूर्यग्रहण केव्हा होते? सूर्यग्रहण केव्हा होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जेव्हा चंद्र आणि पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये येते तेव्हा काय होते? सूर्यग्रहण होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मित्रांनो, मलेरिया रोग कोणत्या डास चावल्यामुळे होतो? मलेरिया रोग कशामुळे होतो, हा प्रश्न आहे. इथे थोडी मिस्टेक झाली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डास हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला होता? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मित्रांनो, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोदावरी. गोदावरी काय आहे? दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मित्रांनो, उपरा या कादंबरीचे लेखक कोण होते? उपरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लक्ष्मण माने हे काय होते? उपरा या कादंबरीचे लेखक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 मित्रांनो, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर आहे?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोदावरी या नदीवर आहे. जायकवाडी धरण हे गोदावरी या नदीवर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मित्रांनो, दर्पण हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? दर्पण हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वर्तमानपत्र हे सुरू केले होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 50 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.